लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मूल झाले, आता काय करायचं? नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड आणि आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. भारतात लिव्ह इन रिलेशनशिप हे आता सामाजिकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्टिकोनातून मान्यताप्राप्त स्वरूपात पाहिले जाते. अशा नात्यातून जन्मलेले मूल हा अवैध समजला जात नाही. भारतीय न्यायव्यवस्थेचे अनेक वेळा स्पष्ट केले आहे की मूल कोणत्या संबंधातून जन्मलं यापेक्षा त्याचे हक्क महत्त्वाचे आहेत. त्यावेळी लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलांना कायदेशीर संरक्षण मिळते. या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या विवाह नोंदणीचा आधार नसला तरी मुलांचं अस्तित्व आणि मूलभूत अधिकार हे संपूर्णपणे संरक्षित आहेत. कायदेशीर दर्जा. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की लिव्ह इन मधून जन्मलेलं मूल हे कायदेशीर मुलासारखंच मानलं जाईल. भारतीय पुरावा कायद्यानुसार म्हणजेच इव्हिडन्स ॲक्टनुसार जर लिव्ह इन संबंध दीर्घकाळ चालू होता आणि दोघं सहजीवनात होते तर त्यातून जन्मलेलं मूल वैध मानले जाते. म्हणजेच अशा मुलाला नागरिक म्हणून सर्व समान हक्क मिळतात, जसं की शिक्षणाचा, आरोग्याचा आणि सुरक्षा मिळण्याचा. पालकत्व आणि पालकांची जबाबदारी काय असते? आई वडील दोघांनाही या मुलाबाबत आर्थिक व भावनिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जर एक पक्ष जबाबदारी नाकारतो तर दुसरा पक्ष कोर्टात दावा करू शकतो. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अंतर्गत मूल पालकांकडून निर्वाह भत्ता मागू शकतो. जसे इतर मुलं असतात त्या पद्धतीने यालाही तेच हक्क प्राप्त होतात. कोर्ट त्याचे कल्याण पाहून निर्णय देतात आणि आई वडील दोघांनाही मुलाची काळजी करण्यास भाग पाडू शकतात. धर्म आणि जातीचा अधिकार. लिव्ह इन संबंधातून जन्मलेलं मूल वडील व आई वेगवेगळ्या धर्माचे असतील तर मोठं झाल्यावर आपला धर्म आणि जात स्वतः निवडू शकतो. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला स्वतःचा धर्म पाळण्याचा व बदलण्याचा अधिकार देतो. या निर्णयाचा आधार म्हणजे मुलाला त्याच्या ओळखीचा हक्क असावा, कुठल्याही सामाजिक कलंकाशिवाय. शिक्षण आणि आरोग्याचा हक्क. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मुलांना शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळवण्याचा संपूर्ण हक्क आहे. ही मुलं कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. सरकारच्या योजनांमध्येही ही मुलं समाविष्ट केली जातात. त्यांना त्यांच्या पालकांची ओळख दिली जाते, जसे की आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र इत्यादींमध्ये. कोणत्याही सरकारी सुविधांपासून या मुलांना वंचित ठेवणं हा कायद्याचा भंग मानला जातो. मालमत्तेचा अधिकार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा मुलांना त्यांच्या पालकांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क हा मिळतो. जर आई वडील विभक्त झाले किंवा त्यांना विवाह न झालेला असला तरी मूल त्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क सांगू शकतो. हे अधिकार हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू सक्सेशन ऍक्ट आणि इतर धर्मातील उत्तराधिकार कायद्याअंतर्गत संरक्षित आहेत. विवाह न झाल्यास काय? जर त्या मुलाच्या आईवडिलांनी विवाह केला नसेल तरीही त्या मुलाला जन्मसिद्ध अधिकार मिळतो. काही वेळा मुलाच्या जन्मावेळी नातं संपलेलं असतं, पण त्याचा दोष त्या मुलावर येऊ नये यासाठी भारतीय न्यायालय विशेषतः मुलांच्या हिताची बाजू घेतात. म्हणूनच असे प्रकरण न्यायालयात येतात तेव्हा मुख्य लक्ष मुलाच्या कल्याणाकडे दिले जातं. वैयक्तिक ओळख आणि हक्क. मुलाला स्वतःची ओळख, नाव, आडनाव ठेवण्याचा हक्क असतो. हे पालकांवर बंधनकारक नाही की त्यांनीच ते ठरवावं. जर पालक वेगवेगळ्या समाज, धर्म किंवा जातीचे असतील तर मूल मोठं झाल्यावर स्वतःच्या इच्छेनुसार निवड करू शकतो. त्याच्या नावात पालकांचे नाव जोडण्याचा हक्कही संविधानिक संरक्षणाअंतर्गत आहे. कायदेशीर संरक्षण आणि मदत. जर पालक मुलाची काळजी घेत नाहीत, आर्थिक मदत करत नाहीत किंवा सामाजिक कलंक देतात तर मुलाला कायद्याच्या माध्यमातून संरक्षण मिळू शकतं. बालकल्याण समिती, जिल्हा न्यायालय आणि महिला व बाल विकास विभाग या संस्था अशा मुलांच्या हक्कांसाठी कार्यरत असतात. त्यांना सरकारी योजनातही समाविष्ट करता येतं, जसे की RTE, आरोग्य सेवा, VJF इत्यादी. यातूनच निष्कर्ष असा निघतो, लिव्ह इन संबंधातून जन्मलेलं मूल दुय्यम नागरिक नाही, ते कलंक नाही. त्यांना भारताच्या संविधानात दिलेले सर्व मूलभूत अधिकार आहेत. त्यांची ओळख, शिक्षण, मालमत्ता, संरक्षण आणि पालकत्व याबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही. अशा मुलांसाठी समाजाला आणि न्यायालयाला संवेदनशील आणि समावेशक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या AACG लीगल चॅनलला. धन्यवाद.